CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। भोगावतीच्या माजी सरपंच पतीने केली ग्रामपंचायत कार्यालयातील साहित्याची तोडफोड। माजी सरपंच पती दिलीप लोखंडे यांनी गट ग्रामपंचायत भोगावती व तांबुळवाडी येथील नवीन इमारतीमध्ये घुसून तेथील साहित्याची तोडफोड केली। यावेळी काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी CCN न्यूजला दिलेल्या माहितीनुसार माजी सरपंच पती हे दारूच्या नशेत असल्याचे समजते। विशेष म्हणजे 1 ते 2 महिने अगोदर जुनी असलेली ग्रामपंचायत ही JCBच्या साहाय्याने याच दिलीप लोखंडेंनी पाडली होती। हे प्रकरण बाहेर आले नाही, मात्र आज रोजी नवीन ग्रामपंचायतमधील साहित्याचे नुकसान करत तोडफोड करण्यात आली। या संदर्भात ग्रामसेवकांना विचारले असता त्यांनी पंचनामा करून पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे CCN न्यूजला सांगितले। मात्र या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। मैं जावेद खां अजीज का ग्राम पंचायत भोगावती उप सरपंच। आज दिनांक 21/5/2024 के दिन मुझे सवेरे 11:03 को शुभम लोखंडे करके फ़ोन आया। दिलीप ने मेरे से बात करा, दिलीप लोखंडे से मेरे से बात करके मेरे को ये बोला कि मैं टेबल कुर्सियाँ तोड़ के बाहर फेंक दे रहा। सरपंच उप सरपंच सचिव इनके कुर्सियाँ तोड़ के मैं बाहर फेंक दे रहा। उसके बाद में इसने तोड़ के बाहर फेंक दिया। बाहर फेंकने के बाद में जब हमारे को ग्राम पंचायत के कर्मचारी का फ़ोन आया, फ़ोन आने के बाद में हम यहाँ पहुँचे तो वो पलट गया। पलटने के बाद में ये बोलता कि मैंने तोड़ा नहीं और पीवा इतना है कि हद से ज़्यादा, और अभी उल्टे सीधे बातें कर रहा। बोलता किसने तोड़ा, क्या तोड़ा, जबकि मेरे पास में फ़ोन है, रिकॉर्ड है, कॉल रिकॉर्ड है, सब कुछ है मेरे पास में। इसने तोड़ा और अभी ना कर रहा। आज दिनांक 21/5/2024 ग्रामपंचायत स्थळ पंचनामा करीत असताना येथील टेबल खुर्च्या बाहेर फेकण्यात आल्या व काही टेबल फुटलेले आढळले। आणि इथे पंचनामा करीत असताना उपसरपंच जावेद खां अजीज खां व मोहम्मद फहीम जऊर मोहम्मद हे हजर होते आणि सय्यद सरदार हे हजर होते आणि इतर ग्रामस्थ इथे हजर होते। या ठिकाणी तोडफोड करून अंदाजे 40 ते 50 हजाराचं नुकसान आढळून आलं। यानंतर पंचनामा करून झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देऊन कारवाई करण्यात येईल। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।